काल पुन्हा एकदा प्रूव्ह झालेलं आहे रोहित शर्माच्या आयुष्यात सूर्या किती महत्वाचा आहे. तो सूर्या जो स्विंगम चावतोच, पण तो सूर्या जेव्हा वेळ येते रोहितसाठी विकेट टाकायची, स्वतःची विकेट टाकतो. स्वतःच्या रन्सचा विचार गिलची तुला मारायचीच आहे काही करून, एवढा चांगला खेळलाय बिचारा काल. नवीन वाय डझंट ही रिस्पेक्ट्स सिनियर्स. अरे पण नव्हता तो सिंगल. पण गिलला लक्षात नाहीये का मागे त्याने T20 हे काम केलं, त्यानंतर तो पुन्हा T20 खेळला नाहीये. गिलचा काहीतरी एक हे आहे रे, आता रेकॉर्ड वाचला मी काल की परवा, माहित नाही मी इन्स्टॉल बघितलं. काय रनआउटचा? हा रनआउटचा, की त्याने आतापर्यंत जेवढे रनआउट केले ते तिन्ही रोहितला 2दा आणि विराटला एकदा असंच केलंय. हो, म्हणजे तो विराट आणि रोहितच्या पदावरती चाललेला आहे. ते दोघं पण एकदा रनआउटच करत होते इतकी वर्ष. काल तर मला वाटतं की जेन्युअनली त्याची काही चूक नाही. बॉलर कालमध्ये आला, पण तरी मला गिलला शिव्या घालायच्या, कारण गिलने लक्षात ठेवावं. हेटर किती लोकांना हेट करणार. तेव्हा पण सेम होतं, तेव्हा अफगाणिस्तानचीच मॅच होती. त्याने गिलने काहीतरी सिंगल साठी त्याला आउट केलं, मग जे त्याला रोहितने T20 ते जे त्याला बाहेर केलंय त्याचा फॉर्म बी बसून, पण आजवर तो टीम मध्ये आलेला नाही, पुन्हा तेच व्हायला हवं बाई. शिरे किती हेट करशील धोनी, गिल, विराट कोहली. मी सत्याच्या बाजूने, मी विराट कोहलीला अजिबात हेट नाही करत. विराट कोहली मला आवडतो. धोनीच्या मला फॅन्स आहे, मला धोनी रिटायर होईपर्यंत धोनी खूप आवडायचा मला. ते नंतर त्याच्या रिटायरमेंट नंतर मला जरा झालं की हे काय चाललंय आता. बस आपण कालच्या मॅच वर जाऊया. सो काल अफगाणिस्तानने पहिली बॅटिंग केलेली, 194 रन्स मारले अफगाणिस्तानने. पण अफगाणिस्तानने जशी सुरुवात केलेली त्यांचे 5-6 ओव्हरला 25-26 रन्स, 3 विकेट पण पडले. 3 विकेट पण पडले. आणि मी असंच जरा थोडं आत आलो काम करायला, आणि मी 5-10 मिनिटं काम केलं, लगेच स्कोर 100 वर पोहोचलेला. ऑलमोस्ट 11व्या ओव्हरला त्यांचे 100 वगैरे झाले, 10व्या की 11व्या ओव्हरला. सो गुरुबाजने जे काही त्यांचं हे केलंय भाई, एक सेट करून दिलंय त्यांना. आणि त्या आयपीएल मध्ये पण, तो आयपीएल मध्ये कोणत्या टीम मध्ये गुरुबाज विसरलो मी. आयपीएल मध्ये आता ह्या वर्षी तो मला पण लक्षात नाही, आधी तो KKR मध्ये होता एवढं मला लक्षात आहे. आणि आता ह्या वर्षी तो खेळलाय ना आयपीएल ऍक्च्युअली, माहित नाही, तो इंजर्ड होता. पण त्याने अफगाणिस्तानला वर्ल्ड कप मध्ये पण चांगली सुरुवात करून वनडेत ना. काल त्याने 51 बॉल 102 टाकले, बरोबर, आणि उचलून फेकलं भाई. 1-2 शॉट, एक तर शॉट त्याने मारला, कोणाला मारला आठवत नाही, प्रसिद्ध कृष्णा की ह्याला गुरनूर ब्रारला कोणाला तरी मारला, त्याने ग्राउंडच्या बाहेर पोहोचवलं ऑलमोस्ट एक बॉल. तसं लॉफ्ट करतो तो वाला शॉट का? कळलं मला. नाही, तो त्याने ह्याला लॉंगॉनच्या दिशेने, माझ्या मध्ये तो त्याने ह्याला मारला, प्रसिद्ध कृष्णाला वाटतं. तेच बोल, प्रसिद्ध की गुरनूर ब्रारला मारला त्याने, कडक मारलेला. आणि त्याने आणि ओव्हरऑल तू बघशील तर गेल्या काही वर्षात ऑब्व्हियसली लोक नबी, राशिद खान यांची नावं घेतात. इव्हन आजकाल लोक ओमर सईचं नाव खूप घेतात, जो की खूप टॅलेंटेड ऑलराऊंडर आहे माझ्या मते. पण त्यासोबत रहमानुल्लाह गुरबाज पण खूप त्याच लेवलला आहे, कारण त्याने ती आफ्रिकेची जी T20 वर्ल्ड कपला मॅच केली, ती वन डे वर्ल्ड कपला त्यांनी पाकिस्तानला ज्या पद्धतीने हाणला होता ती. सो ओव्हरऑल बघशील तर गुरबाज हा माझ्या मते अफगाणिस्तानचा परफेक्ट बॅटर आहे, जो T20 पण चांगला खेळतो, वन डेत पण चांगला खेळतो, टेस्ट नाही खेळत. सो ते माहिती आहे मला, पण तो खरंच कम्प्लीट बॅट्समॅन. समोर इब्राहिम जादरान पण आहे, पण तो T20चा प्लेअर नाही. सो माझ्या मते ही इज द मोस्ट कम्प्लीट अफगाणी प्लेअर. तो इकडचा मोहम्मद अशरफुल असेल, सॉरी. हा असू शकता. आणि मला मेन काय वाटतं, हे सगळे प्लेयर ना अफगाणिस्तानसाठी खूप हे आहेत, इन्स्पिरेशनल वाटतात मला. राशिद खान म्हण, किंवा नबी म्हण, किंवा आता गुरबाज म्हण, ह्या सगळ्या प्लेयर्सना बघून पुढची पिढी जनरेशन तयार होऊ शकेल. तसं मला ना बाकीचे जे मिनोज आहेत त्यांच्याबद्दल नाही. आता तू बांगलादेशमध्ये बघशील तर बांगलादेशमध्ये असं कोणी नाही वाटत मला, शकीब एक सोडला तर बाकी कोणताच प्लेअर नव्हता. एका काय अशरफुल होता, पण मग ते खूप हातावर, जेवढं मुश्फिकर रहीम, मोहम्मदुल्लाह मला खूप आवडतं. पण ते असे कसं सांग, स्टॉलवर्ड्स फक्त शकीबच राहिला, त्यात अशरफुल पण तेवढा नाही झाला, फिक्सिंग केली. सो इव्हन श्रीलंकामध्ये होते की काही, पण मग ते त्यांची संख्या कमी होत गेली, तसं मग ते प्रॉब्लेमॅटिक. तो टॅलेंट पास ऑन नाही झालं. सो अफगाणिस्तानकडे ती गोष्ट खूप चांगली. इव्हन ते ओमर जाई वगैरे जे आहेत ते पण चांगले प्लेयर्स आहेत. बरोबर. आणि अफगाणिस्तानमध्ये ते जे युनिकनेस त्यांच्याकडे फॅक्टर आहे, बॉलिंग मध्ये स्पेशली तर राशिद खान म्हण, इव्हन तो ह्या वर्षी आपल्याकडनं केला, मुंबईकडनं, आमच्या मुंबईकडनं जो केला, तू तर मुंबईचा नाहीच अरे कोणतो आपला आला गझनफर. सो हे जे युनिक प्लेयर्स त्यांच्याकडे आहेत ना, ते नर्चर पण ते लोक चांगले करतात. मे बी ड्यू टू IPL असेल, इंडिया सोबत त्यांचे रिलेशन असतील, जे काय असेल, पण त्यांचं ग्रुमिंग खूप चांगलं चाललंय. म्हणजे तू असं नाही म्हणणार की
त्यांच्याकडे टॅलेंटची कमी आहे, त्यांच्याकडे हम्म. टॅलेंट येतच येतच चालेल. हा सो जे एक्झॅक्टली कदाचित- ते ह्या प्लेयर्सना बघून ते प्लेयर्स ग्रूम Okay, होतात okay, असं बरोबर. मला वाटतं. कारण की इंडियामध्ये पण तेच आहे. हम्म. सुरुवातीला गावस्कर होते, गावस्कर नंतर कपिल देव आला, कपिल देव नंतर मग कोण सचिन, हम्म. सचिन नंतर मग द्रविड, गांगुली, Yes, yes, धोनी, लक्ष्मण, yes, yes. रोहित शर्मा, विराट कोहली, बुमराह. सो ह्या सगळ्या हम्म. प्लेयर्सना बघून बाकी अख्ख्या देश इन्स्पायर होतो क्रिकेट हम्म. खेळण्यासाठी. मग सो ते पृथ्वी शॉ आला, पृथ्वी- पृथ्वी शॉ आला, हा. मग ते पाठी गेलं. सरफराज खान आला. हा मग मला हे वाटतं की प्रत्येक देशात असे प्लेयर्स असावेत की पुढच्या जनरेशनला बरोबर. वाटतं की भाई मी ह्याच्यासारखं बनलं पाहिजे. बरोबर बरोबर. So ते Inspiring players, इन्स्पायरिंग प्लेअर ते अफगाणिस्तानमध्ये होते आता. बरोबर, होपफुली बरोबर. त्यांचं क्रिकेट पण मग त्या हिशोबानेच वर आलंय. आणि बघशील तर आपल्या लहानपणापासून आपण बघतो की बांगलादेश हे ते तसं नेशन होतं क्रिकेटमध्ये की एक ऑफ मॅच जिंकून जायचे. झिम्बाब्वे तर आपल्या आधी खूप चांगलं, आपण बघायच्या क्रिकेट आधी खूप चांगलं 2000च्या काळात वगैरे आणि आपल्याकडे 90s तसंच मध्ये. होतं. पण अफगाणिस्तानने ऑलमोस्ट 2007 का 9च्या वर्ल्ड कप नंतर ते आले क्रिकेटमध्ये, 9 का 10च्या T20 वर्ल्ड कपला. तिथून जे त्यांनी गेल्या 15 वर्षात क्रिकेट हलवलंय अख्खं. बरोबर. आय थिंक दॅट इज इम्पेकेबल. ते ऑलमोस्ट टॉप टियर मध्ये आता T20 तर ते मला आहे. असं वाटतं की सब कॉन्टिनेंट इंडियन सब कॉन्टिनेंट मध्ये ते टॅलेंट आहेच. बरोबर की तू एक बांगलादेशची टीम सोडल्यास बाकी सगळ्या टीम टॉप लेवलला पोहोचून आले. बरोबर आणि अफगाणिस्तान पण आता त्या दिशेने चालली आहे. बरोबर बरोबर. सो ते एक आहे. पाकिस्तान म्हण, श्रीलंका म्हण आणि इंडिया तर ऑब्व्हियसली आहे. त्यांनी ऑलमोस्ट 23वी वर्ल्ड कप सेमीफायनल गाठली होती. तो मॅक्सवेलचा त्या दिवशी पाय त्याचा तुटला असता तर ते पोहोचलेच होते तिथे. ऑब्व्हियसली ते नाही पोहोचले त्या दिवशी. So ते एक मला खूप चांगलं वाटतं अफगाणिस्तानला बघून की भाई अपनी भाई लोक आहे. आपणही भाई तिथेच होता actually. तालिबान मध्ये हात होता ऍक्च्युली. नाही पण ते प्लेयर्स थोडे असे आपलेसे वाटतात, माहित नाही का? नाही वाटत. तालिबानी नाही. अच्छा, हे अफगाणिस्तान अफगाणिस्तानचे राशिद खान, नाबी म्हण किंवा गुरबाज वगैरे बोलला असतं. हा किंवा ते खूपच जास्त किंवा इंडियाचे त्यांच्याबरोबर रिलेशन चांगले आहेत खूपच म्हणून जास्त उपकारांच्या दबावाखाली आहेत, असं मला वाटतं सध्या तरी. यू नेव्हर नो किंवा जेव्हा ते पॉवर मध्ये ते काय करतील त्याच्यावर सगळं ठरतं ऍक्च्युली. सो काल त्यांची पहिली विकेट लवकर पडली त्यांची. इब्राहिम पहिल्या 3 त्यांच्या लवकर पडल्या. हा ऍक्च्युली 1, 0 आणि 3 असे स्कोरवर आउट झाले ते 103. आणि काल आपल्या ह्याने ब्लॉगर प्लस सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हर्षदीपने काल कडक बॉलिंग केली. त्याचा बॉल जो हात आणि बाहेर दोन्हीकडे वेव्ह करत होता तो खूप चांगला होता. आणि त्याने एक तो एलबीडब्ल्यू एकदम कडक काढला आणि ओव्हरऑल जी लेंथ खूप टाईट होती. हर्षदीप टॅलेंटेड तर आहे रे, Bowler तर म्हणजे तो बाकी क्रिकेट सोडून पण टॅलेंटेड आहे. आणि मग त्यांच्यात एक हसमतुल्ला शाहिदी नावाचा प्लेअर आहे, त्याने 30 बॉल 27 टाकले. छोटे छोटे कॉन्ट्रीब्युशन आले नंतर, त्यामुळे तो स्कोर पोहोचला तरी. बरोबर. आणि सगळ्यात मेन तर ऑब्व्हियसली आपला गुरबाज आणि खाली मग नाबीने चांगली इनिंग केली आणि उमरजाने चांगली. सो नाही, मोहम्मद नाबीने 9 रन मारलेत फक्त. चांगली खेळला खाली उमरजाई आणि शाहिदी दोघंच चांगले खेळले. मग उमरजाई चांगला खेळला. उमरजाई. सो ओव्हरऑल मला जर वाटलेलं जेव्हा गुरबाज खेळतो तेव्हा 200 किंवा 250 वगैरे जातील असं वाटलेलं, पण नंतर मग इंडियाने बऱ्यापैकी दाबलाय. बघ ना स्कोर बघ ना, 9-9-0-4-1. तो ऑलमोस्ट खाली चांगलीच बॉलिंग केली. बरोबर. आणि पिच पण कालचं चांगलं होतं. बॉल थोडा सीम होत होता, स्विंग पण होत होता. ऑब्व्हियसली धर्मशाला मध्ये आहे तर स्विंग तुला मिळणारच आहे, पण ऑफ द पिच पण चांगली मुवमेंट मिळत होती इव्हन बॉलर्ससाठी पण. हर्ष दुबे नावाचा एक प्लेअर आलाय काल, स्पिनर आलाय, त्याला मारलंय पण त्याने 3 विकेट पण काढल्यात. ऑब्व्हियसली हर्ष दुबेला गावस्करांची मी कॉमेंट्री ऐकत होतो, तर हर्ष दुबेने पहिले थोडा शॉर्ट पिच बॉलिंग टाकत होतो. तर गावस्कर बोलले की भाई शॉर्ट पिच बॉल इधर नहीं चलेगा, तुमको आगे ही डालना है, थोड़ा स्किड करने का ट्राय करो, थोड़ा अंडरकट करने का ट्राय करो. आणि नेक्स्ट बॉल त्याने अंडरकट केला पुढे टाकून बॉल आणि स्टम्पिंग झाला. अच्छा. सो गावस्करांना मानलं पाहिजे हे म्हणणं होतं. पण नाही, त्याने ओव्हरऑल चांगली बॉलिंग केली. त्याला मारलं थोडं, त्याला किती बघ ना, त्याने 9च्या इकॉनॉमीने त्याला मारलं. 3 विकेट घेतलं पण त्याने. आणि अजून एक बॉलर होता काल, गुरनूर ब्रार नावाचा. सो गुरनूर ब्रार काय हाईट साठी फेमस आहे त्याच्या, पण नाही त्याची इन जनरल लेंथ म्हण किंवा त्याचा जो काय म्हणतो ना आपण, तो जो आर्म मारतो म्हणतो ना आपण, खांदा मारतो, खूप अट्रॅक्टिव्ह त्याची बॉलिंग वाटली मला. हेझलवूडचं थोडंसं अग्रेसिव्ह व्हर्जन वाटलं मला ते. त्याचा तो ऍक्शन रिलीज पॉईंट असा हेझलवूड सारखा आहे आणि खूप मला असं वाटतं की पोटेन्शियल, तो 145 क्लिक करत होता आणि पोटेन्शियल खूप चांगला बॉलर वाटतो मला, एस्पेशली टेस्ट मॅचेससाठी. मला वाटतं की त्याला टेस्ट मध्ये इंडियाने प्रेफर केलं पाहिजे आणि तो खरंच टेस्ट मध्ये चालेल असं मला वाटतं. आणि चांगला बॉलर आहे, कारण तो ऑफ द डेक बॉलर वाटतो मला. सो इंडियामध्ये तो चालू शकतो, थोडा उमेश यादव सारखा. पण उमेश यादव मोस्टली पुढे स्विंग बॉलर होता, पण माहित नाही चालेल. पण इंडिया पण हा मला खरंच चांगला बॉलर वाटला. म्हणजे ऑब्व्हियसली जीटी कोटा वगैरे सगळंच असेल, पण तो बॉलर पण चांगला आहे माझ्यामध्ये आणि त्याला इंडियाने ग्रूम केलं पाहिजे. कारण बघशील तर आफ्टर बुमराह किंवा हर्षदीप, सिराज,
इंडियाकडे आता गेल्या 3-4 वर्षात चांगले बॉलर्स नाही आलेत. राईट कन्सिस्टंटली चांगला परफॉर्म करणार ऍटलीस्ट. येस. आणि मग नितीश कुमार रेड्डीने काल चांगली बॉलिंग केली. 4 ओव्हर 31 रन्स दिले, त्याने 2 विकेट काढले. त्याने गुरबाजची विकेट मेन तर त्याने काढली. कळत गुरबाजला कळत नाही की बॉल कधी येऊन निघून गेला. सो ते जे काय त्याने नितीश कुमारने आपलं काय कोचिंग घेतली आहे आफ्रिकन कोच कडून, ती फायदेशीर ठरते. थोडा पेस तर वाढला त्याचा, 135 वगैरे टाकतोय. आणि पेस पेक्षा ओव्हरऑल मला वाटतं की तो कॉन्फिडन्स वाढला. आणि ओव्हरऑल क्रिकेटर म्हणून मला खूप चांगला वाटायला लागला, कारण ते जे त्याने सगळ्या ऍडजस्टमेंट केले, बॉलिंग खूप इम्प्रूव्ह केली, प्लस तो बॅटिंग पण त्यांनी ज्या पद्धतीने आयपीएल मध्ये केली आहे. सो ओव्हरऑल मला वाटतं की उद्या जाऊन जर हार्दिक पांड्या नसला किंवा हार्दिक पांड्याच्या जागीच घेतला, त्याला जागी ते ग्रूम करतात. सो ऍक्च्युअली गौतम गंभीर म्हण किंवा जे काय मॅनेजमेंट असेल त्यांचा हा प्लॅनिंग खूप चांगलं आहे की ते ओव्हर रिलायंट नाहीत हार्दिक पांड्यावर. बरोबर. कारण जे आपण वन डे वर्ल्ड कपला पाहिलं होतं, ज्या दिवशी हार्दिक गेला निघून त्यानंतर जे घडलं पुढे जाऊन ते वाईट होतं जे काय घडलं, कारण आपल्याकडे त्याची रिप्लेसमेंटच नव्हती. राईट. सो ते कदाचित नाही होणार नेक्स्ट टाइम आफ्रिकेत वगैरे. बरोबर. त्या वर्ल्ड कपला. आणि ओव्हरऑल 194 रन्स टाकले अफगाणिस्तानने, जे थोडे कमी होते. 25 ओव्हर्स मध्ये इंडियासाठी तरी ते कमीच होते. म्हणजे 17 ओव्हरला 194 बनतात. येस. 17 पण नाही, 15 ओव्हर मध्ये बनतात. 200 रन. आणि त्यानंतर मग बॅटिंगला आले मित्रांनो. बॅटिंगला आला विभीषण आणि रावण. बॅटिंगला आला रोहित शर्मा आणि शुभमन गिल. पण काय रावण कोण आहे? ऑब्व्हियसली रोहित शर्मा आणि विभीषण शुभमन गिल आहे. काल त्याने त्याला पुन्हा रनआउट केलं त्यामुळे. पण काल स्टार्ट मला तेच होतं की रोहितला एकदा बॉल पण लागला एकदा. अरे भाई तेव्हा माझी फाटली की 2027 दिसला मला, असं वर्ल्ड कप जाताना दिसला त्याच्या हाताला लागला. पण होपफुली ते थँकफुली ते फुल शॉट पण त्यानंतर मारलं त्यावरतीच. एक 4 गेला आणि एक 6 गेला. पण शुभमन गिल हॅड अदर प्लॅन्स, त्याने त्याला रनआउट केलेलं आहे. मला ते असं वाटतं मला की एक कट चालला आतमध्ये की आता रोहितला ड्रॉप करायचं, कसं ड्रॉप करूया त्यांचे काही छोटे छोटे प्लॅन्स ठरले. नाही पण मला ही भीती आहे की थोडं त्यांच्यात चालू असणार की रोहित को कैसे ड्रॉप कर सकते, असे मला खूप असं आतून वाटतंय की भाई की माझ्यामध्ये विराट कोहली खेळून जाणार वर्ल्ड कप हा, आणि हरू दे किंवा जिंकू दे तो रिटायरमेंट घेईल असं वाटतंय मला. पण रोहितचं मला कठीण वाटतं, कारण की लोकांच्या डोक्यामध्ये ते सगळं की भाई फिट नाहीये आणि हे नाहीये, आणि ते सिलेक्टर्सच्या ह्याच्यात पण मला वाटतं की भाई शुभमन गिल पेक्षा तो डेफिनेटली फिट आहे. शुभमन गिल गेल्या 23 नंतर जेवढा इंजर्ड झाला तर रोहित शर्मा पण नाही झाला ऍक्च्युली, पहिली गोष्ट. आणि मला वाटतंय की रोहित एकदा वनडेत खूप चांगला पण खेळला. एक ती न्यूझीलंडची सिरीज सोडलीच तर अदरवाईज त्याने वनडेत ऑस्ट्रेलियात त्याने रन्स मारले, इंडियात जेव्हा आफ्रिकेला त्याने रन्स मारले. ऑस्ट्रेलियामध्ये 2 सेंचुरी ना की विराट कोहली? हा बरोबर, विराटच्या 2 सेंचुरी आता या सिरीजला वनडे नाही ऑस्ट्रेलियामध्ये जी झालेली वनडे सिरीज नाही, त्यात विराटची सेंचुरी हाफ सेंचुरी आलेली शेवटच्या हाफ सेंचुरी आली होती. सो ओव्हरऑल बघशील तर तो चांगला खेळतोय, पण जेवढ्या त्या वावड्या उठतात सो त्यात कदाचित प्लेयर्स वरती प्रेशर खूप निर्माण होईल. रोहित विराट जसं की 100व्या सेंचुरीच्या वेळी सचिनवर झालेलं, हा त्यांच्यावरती खूप प्रेशर येईल आणि त्यांचा परफॉर्मन्स अजून खराब होईल. सो मला वाटतं की सिलेक्टर्सने एक बेसिक फ्री हँड द्यावा की भाई तू है स्क्वॉड में अभी तू तेरू जसा खेळणार वैसा. बरोबर. कारण हे प्लेयर्स म्हणतील ना विराट रोहित, आणि झालं आता ऑलमोस्ट आला पुढच्या ऑक्टोबर मध्ये, म्हणजे 1.25 वर्षच बाकी. हे लोक रन्स मुळे डिफाईन नाही होतात, हे लोक मॅचवर जो इम्पॅक्ट टाकतात. बरोबर. सो तुम्ही जर त्यांची पर्सनॅलिटी जर काढून घेतली त्या रन्समुळे वगैरे, तर त्यांचा गेमवर इम्पॅक्टच नाही राहणार. मग ते केएल राहुलवर होईल की रन केले तरच भारी, नाही तर मग ऑफ वाटतो. बरोबर. सो तसं नाही झालं पाहिजे. आणि मे बी गिलला हे थोडं मेकश्युअर करावं लागेल, जसं की सचिन आणि धोनीचं असायचं की भाई ड्रेसिंग रूम मध्ये असूनच त्यांचा एक इम्पॅक्ट जाणवायचा पूर्ण मॅचवर. सो होपफुली आगरकर आणि गंभीरला हे कळेल की रोहित शर्माला ड्रॉप नाही गेलं पाहिजे 27च्या वर्ल्ड कप मध्ये, काही झालं तरी प्लॅन क्लिअर ठेवला पाहिजे. किंवा जर तुम्हाला आता ग्रूम करायचं तुम्ही लवकर करा. हा, मग त्याला आताच सांगा की भाई तू नाहीये, मग तो होप्सच सोडून दे ना तुला, सांगून दाखवा तर बघतो आम्ही. मग भाई दंगली होणार, मग कन्फर्म. मग दंगली आतापर्यंत सचिन वरून पण दंगली नसती झाली, पण ह्या गोष्टीवरून दंगली होतील की रोहित शर्मा को क्यू कारण रिझन्सच नसणार, जस्ट बिकॉज तुम्ही एज आणि ह्याच्यावरती काढू शकत नाही, कारण तो फिट पण. बरोबर आहे. आणि काल पण तो चांगलाच खेळत होता. जर त्याचे शॉट्स बघितले, एक कव्हर ड्राईव्ह मारला त्यांनी, नाही सॉरी एक स्क्वेअर ड्राईव्ह मारला त्यांनी, खूप कमाल मारले त्यांनी. पहिलाच 4 जो गेला त्याचा, आणि ऑब्व्हियसली नंतर 2 पुल शॉट आले, एक 6 गेला, एक 4 गेला. सो टच मध्ये तर आहे भाई. हा, आणि मग गिल आणि ईशान किशनची एक पार्टनरशिप लागली. दोघंही चांगले खेळले काल. आणि गिलला काल मला बघून वाटलं की गिलकडे खूप नवीन काही काही शॉट्स आलेत. त्याने काल एक पॉइंट वरनं बॉल स्लाइस केला, जो मी त्याला कधीच मारताना पाहिला नव्हता. इव्हन काय काय तो फुटवर्क त्याचा आधी पण बरंच होतं, पण काय काय त्यांनी पण आता त्याचे पंचिंग थोडं जास्त वाढलं अजून. म्हणजे जेव्हा त्याचा डेब्यू झालेला ऑस्ट्रेलियामध्ये, जेव्हा त्याने पॅट कमिन्सला वगैरे पुल शॉट मारले, तेव्हा जसे तो पंच करता मध्ये ते थोडं कमी झालेलं. पण आता कालच्या मॅच मध्ये किंवा आयपीएल मध्ये पण मला थोडं झालं की पंचिंग शॉट जे आहेत ना, म्हणजे थोडे चेक करणारे शॉट ते खूप जास्त
जास्त वाढले आणि ते खूप इफेक्टिव्ह पण आहेत त्याच्यासाठी. बरोबर. आणि काल त्याने कव्हर ड्राईव्ह मारलं, राशिद खानला मारला आहे का कोणाला मारला, अला गझनफरला मारला. लॉफ्टेड की विराटच खेळतो, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, ग्राउंडेड ड्राईव्ह मारला. सो प्रॉपर मला विराटचा शॉट वाटला तो, कारण त्याने टोपी पण घातली होती. नाही, एक लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह पण मारला त्याने, तो पण कडक मारला त्याने, स्पिनरलाच मारलेला आहे कोणत्या तरी. तो गिल फॉर्म मध्ये, बाय द वे गिल आता इंडियासाठी फास्टेस्ट 1000 रन करणारा, फास्टेस्ट 2000 रन करणारा आणि फास्टेस्ट 3000 रन करणारा प्लेअर झाला. विराटच्या पण पुढे का? हा, विराटच्या पण पुढे. आमलाचा जस्ट खाली आहे, सेकंड रँकला आहे तो, आणि विराट आता थर्ड वर आहे 3000 रनच्या बाबतीत तरी. आणि रोहित शर्माचा पण एक रेकॉर्ड झालाय की रोहित शर्मा इज द फर्स्ट ओपनर फॉर इंडिया ज्याने 16,000 रन्स केलेत, सगळ्यात जास्त रन्स करण्याला. हा, इंटरनॅशनल्स मध्ये, म्हणजे सगळं पकडून, टेस्ट, T20, ODI सगळं 16,000. सचिनने पण नाही केलं, जे गांगुलीने पण. सचिन टू डाऊन यायचा ना, कारण सचिन त्याच्यात जाऊ शकत नव्हतं कधी. नाही, पण सचिन त्याच थर्ड रँकला आहे, सेहवाग काय की सेकंडला, असं काहीतरी आहे. सो तो एक रेकॉर्ड केला रोहित शर्माने. आणि अजून बाकी तर ईशान किशनने खूप चांगली इनिंग केली, 22 बॉल 34 मारलेत काल, आणि खूप चांगला बॉल पडला त्याला राशिद खान, तो कळलाच ना त्याला. पकडायला तो फुलटॉस वरती गेला होता, पण तो टप्पा पडून गुगली झाला पडला. पण त्याने चांगला खेळला, 3 4 आणि 1 6 मारून. तुला ईशान किशन दिसतो का 27व्या वर्ल्ड कप मध्ये? मला वाटतं ते घेऊन, आणि वन डाऊनच खेळणार त्याला, मला तरी वाटतं. नाही, सॉरी, मला वाटतं की ओपनिंगला या दोघांनी यावं, ईशान किशन, पण ते एका स्टाईलचे प्लेअर आहेत, म्हणजे अटॅकिंग प्लेअर आहेत, त्यामुळे गिललाच ठेवतील असं वाटतं मला ओपनिंगला 27च्या वर्ल्ड कपला. मी ईशान गिलच्या जागी म्हणतो, आणि गिल टू कॅप्टन एक तर पहिली गोष्ट, गिल 2 डाऊन. पण मग ओपनिंगला कोण येणार? रोहित आणि ईशान? हा, हे नाही वाटत मला होणार. मी तेच म्हणतो की थोडे अटॅकिंग आहेत दोन्ही पण प्लेअर, सो गिल थोडा स्टेडी करू शकतो शिप. एकदमच आउटसाइड चान्स मला असं वाटतं की कदाचित जर ईशानला खेळवायचं असेल आणि कीपर म्हणून तुम्ही राहुलला प्रिफर नसाल करत, नाहीच केलं पाहिजे. 27च्या वर्ल्ड कपला रिस्क नको, 23चे फायनल बघितले. पण ऍक्च्युअली ठीक आहे, बाउन्स वरती किपिंग करणं इझी असतं रादर दॅन लो. नाही, पण नको ना, कशाला उगाच रिस्क. 23च्या वर्ल्ड कपला बघितला आपण. सो मला वाटतं की कदाचित जर जागा असेल तर त्याला कदाचित एकदम लोअर डाऊन दी ऑर्डर खेळलं पाहिजे ईशानला, टू जस्ट स्मॅक, असं मला 6 डाऊन किंवा 7 डाऊन, थोडा हार्दिकच्या आधी वगैरे. पण मला जरा त्याचं कठीण वाटतं, म्हणजे तो वर्ल्ड कप स्क्वॉड मध्ये जाईल, पण टीम मध्ये असेल काय डाऊट. हा, कोहली आल्यावर कठीण वाटतं. कोहली तर नाहीच येणार तो टीम मध्ये, पण मला तसं कठीण वाटतं. बरोबर, ऑल ऑफ अ सडन सूर्याला घेऊन गेले तर. जर रोहित असता कॅप्टन तर झालं असतं, पण आता शक्य नाही. आता गिल कॅप्टन तर मला एकाच प्लेअरचा चान्स वाटतो, साई सुदर्शन, राहुल तेवातिया. असू शकतो, घेऊन जाऊ शकतो त्याला. येस, आणि श्रेयस अय्यरला काल काय जमत, त्याचं हेल्मेट जरा वेगळं होतं. हा, त्याची न्यूज पण आलेली त्याच्या हेल्मेट, ते आतापर्यंत बनलेल्या सगळ्यात मोस्ट काहीतरी सेफेस्ट हेल्मेट मध्ये आहे, ते बाहेरचे प्लेअर वापरतात, इंडियामध्ये पहिल्यांदा वापरले कोणीतरी ते. हा, पण खेळात असा नाही तो. खेळात त्याने 15 बॉल 12, थोडं फुल शॉर्ट ऑफ गुड लेंथच्या ह्याच्यात तो अडकला, आणि मग मिड विकेटला मिडॉन लावा कॅच पकडला, म्हणजे पहिल्या बॉल पासूनच तो एवढा चांगला नव्हता वाटत, सो नव्हताच होणार ते रन्स. आणि मग खाली के.एल. राहुल आला मित्र. के.एल. राहुलने काय काय शॉट्स मारले, एक कव्हर ड्राईव्ह मारला त्याने, फक मारला कडक, उचलून फेकला जवळपास त्याला. आणि मला वाटतं ना की आता तू किती काही म्हण की विराट आहे, रोहित, जे काय 27चा वर्ल्ड कप जिंकवण्याचा जो मेन कोणावरती कारभार जो म्हणतो ना, दारोमदार असणार आहे के.एल. राहुल वरती, कारण के.एल. राहुल ज्या पद्धतीने बाउन्सर ट्रॅक्सवर खेळतो, बरोबर, सो त्याचा गेम खूप स्ट्रॉंग आहे, त्यात तो फेअरली, आणि तो खूप जास्त बॅलन्स प्रोव्हाइड करतो मला असं वाटतं, रादर दॅन विराट किंवा रोहितला. जर मध्ये जर कोणी उभा राहू शकतो मधल्या विकेट्स गेल्यावर, 23च्या फायनल एवढा नाही, तेवढा नको बरं. पण जर वरून विराट, रोहित, गिल, विश्वासाचा प्लेअर तो, एक्झॅक्टली, हे लोक जर लवकर गेले तर मग त्याच्यावर खूप जास्त मोठी जबाबदारी आता, कारण खालच्यांना घेऊन खेळायचं त्याला. आणि थोडं ना के.एल. राहुलला स्वतःला ते जाणवायला हवं, किंवा त्याला कोणीतरी सांगायला हवं की भाई तू ह्या टीम मधला आजच्या डेटला सगळ्यात मोठा प्लेअर आहे. विराट, रोहितला तर त्या मॅजिक साठी खेळतात, बरोबर, पण आता टेक्निकली सगळ्यात जबाबदार आणि सगळ्यात चांगला प्लेअर तो, असं त्याला सांगितलं गेलं पाहिजे, कारण ऑन हिज डे तो काही करू शकतो. पण मग त्याचा कॉन्फिडन्स लूज झाला की मग तो काही नाही करत, इश्यू होतो. पण अदरवाईज त्याची जी, आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, लवकर आउट होण्याबद्दल पण नाही, त्याचे खांदे डाऊन होतात लगेच, राईट. जर त्याचा कॉन्फिडन्स डाऊन झाला ना, ते म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला इथे बसून बोलणं ते सोपं आहे खूप जास्त, पण तिथे वेगळा प्रेशर असतो. ऑब्व्हियसली आपण इथे गल्लीमध्ये खेळतो तर आपले खांदे डाऊन होतात, तर काय आमचा तर खांदा उतरतो पण. सो ते एक वाटतं मला की थोडा कॉन्फिडन्सचा त्याने बघावं, आणि त्याला द्यावा कोणी. अण्णा ऍक्च्युली सांगू शकतो त्याला, सुनील अण्णा, क्या ये धरती मेरी माँ है, तू इंडिया का बेस्ट प्लेअर आहे, त्यांच्याकडे जो कॉन्फिडन्स तो ह्याच्याकडे आला पाहिजे. पण ऍक्च्युली मला वाटतं की के.एल. राहुल वरती अख्खा वर्ल्ड कप डिपेंडेंट आहे, कारण
त्याचं फक्त ते होतं ना की तू बघशील तर 23च्या वर्ल्ड कपला पण तो ज्या इनिंग खेळला जाम भारी खेळला, बरोबर. पण ज्या 2 मॅच फसल्या इंडियाच्या, जसं की ती फायनल फसली आणि एक जी माहिती आठवत आहे इंग्लंड मध्ये मॅच झाली होती ज्यात 4 विकेट पटकन पडल्या, त्यात पण तो आला. त्यात असं नाही म्हणत रोहित शर्मा त्याच्याहून भारीच खेळला वगैरे, पण त्यात जर समोर रोहित शर्मा नसता तर KL ज्या पद्धतीने खेळत होता ती मॅच तो आयडियली तशीच खेळला जशी तो फायनल खेळला. बरोबर. सो तिकडे जाऊन फायनलला थोडं ते पण झालं की पिचचा BCCI जो कॉल सांगतो की त्याचा तो प्रॉब्लेम आहे की 23च्या वर्ल्ड कपला इंग्लंडच्या मॅचला पण तेच झालं की तो तर समोर रोहित का अटॅकिंग खेळत होता, सो रोहितच्या शॉट्समुळे त्याच्या बॅटिंगचं प्रेशर नव्हतं इंडियावर. बरोबर. पण त्याच्या बॅटिंगचं ते ग्लिम्स जे म्हणतो ना आपण की हा असा फसू शकतो, हे तर इंग्लंडच्या मॅचला पण थोडं दिसलं होतं. पण मग मला वाटतं की तो त्याच्या ज्या काही ह्या इनिंग्स पेक्षा तो खूप मोठा प्लेअर आहे, त्याला कोणीतरी समजवायला हवं की भाई तू बडा प्लेअर जरी गिल कॅप्टन असेल तरी तू या टीमचा मेन प्लेअर हे त्याला कोणीतरी सांगायला हवं. राईट. खूप जास्त जबाबदारी KL राहुलवर आहे ऑब्व्हियसली, कारण अय्यर वरती पण तेच आहे. मला वाटतं की मी त्याच्यावरती बाउन्सर ट्रॅक्सवर तेवढा बिलीव्ह नाही करत जेवढा मी KL राहुलवरती करतो. इव्हन गिलवरती पण करतो मी, पण KL राहुलकडे आणि आता ती हे त्याच इयर आहे असं इयर आहे. हा, कारण की IPL ला बघशील तर तो जेवढी वर्ष खेळतो, तो समज 15ला खेळलाय, पण नाही 15 रोहित साठी ओळखला जातो, 23चा वर्ल्ड कप विराटच्या बॅटिंग साठी ओळखला जातो, पण तसं KLचं वर्ल्ड कप आलेला नाही. राईट. IPL सीझन येऊन गेलेत KLचे, पण वर्ल्ड कप आला पाहिजे आता KLचा की भाई ये वर्ल्ड कप KL भारी. इंडिया सेमीफायनल फायनलला हरली, पण हा वर्ल्ड कपला KL लक्षात राहिले. तसा 19चा तू बोलला रोहित आणि 23चा विराट. 23ला पण KL लक्षात आहे आपल्याला, पण फायनलसाठी पण फायनलचा KL लक्षात आणि तो चांगला खेळला त्या ऑर्डरला. पण आता तेच ह्या ऑर्डरला त्या छाप पाडणं खूप कठीण असतं बॅटर म्हणून, तो ज्या ऑर्डरला खेळतो. राईट. पण तेच आहे, तो तुला शिप स्टेडी करायची असते आणि तुला मध्ये मध्ये अटॅक पण करायचा असतो, शेवटला आला असतो तू, सो त्याच्यावरती खूप प्रेशर पण आहे. बट या आय थिंक त्याने ते केलं पाहिजे. आणि आता अजून 2 मॅचेस उरलेत इंडिया अफगाणिस्तानच्या. बाय द वे एक गुड न्यूज आहे, न्यूझीलंडमध्ये जाणार आहे की न्यूझीलंड इंडियात येणार आहे माहित नाही मला, पण न्यूझीलंड विरुद्धची जी ODI सिरीज असणार आहे त्यामध्ये 5 ODI मॅच असणार आहेत मित्रा. भाई 5 ODI मॅच ऑलमोस्ट 2000 किती नंतर आपण हे बघतो माहित नाही मला, आठवत पण नाही 5 मॅचची सिरीज लास्ट कधी झालेली. माझ्यामध्ये मला 30 लक्षात आहे की नाही एवढी पण नाही, मला वाटतं मी ती म्हणणार होतो बेलीवाली सिरीज नाही एवढी नाही, ज्यात रोहित शिखर आणि विराट एवढी नव्हती. त्यानंतर पण झालं, बरेच झालं, आफ्रिकेत झाली बरेच झालं, पण आता रिसेंटली कोणती आठवत नाही मला झालेली. ऑलमोस्ट मला 19च्या वर्ल्ड कप नंतर मला आठवत नाही, कमीच झालं. लास्ट कोणतरी इंटरव्ह्यू मध्ये पण बोलले की 2019 के बाद वनडे क्रिकेट ऑलमोस्ट नाके बराबरी चल रहा है. म्हणजे मी काल तुला मगाशी म्हटलं होतं की मी KL राहुलचं हे बघितलं, समरी पाहिली, तो हार्डली 95 वनडे खेळलाय आणि तो किती 15 पासून खेळतो, 16-17 पासून ऑस्ट्रेलियामध्ये डेब्यू ना, ऑलमोस्ट 8 ते 9 वर्षात तू 90 मॅच खेळतोस, म्हणजे तू वर्षाला 10 मॅच खेळतोस. बरोबर, एक्झॅक्टली. लास्ट इयर पण जर तू बघशील, आता ते आपण कॅल्क्युलेट करत होतो राईट की किती वनडे मॅचेस उरल्यात 2027च्या वर्ल्ड कप पर्यंत, सो ते 27 की 28 मॅचेसच उरलेल्या बरोबर, पूर्ण वर्ष 1-1.5 वर्षाच्या कालावधीत. आणि सो तेच आहे, वन डे क्रिकेट नीड समथिंग की ज्याच्यामध्ये सर्व्हाइव्ह होईल, पण आय गेस वर्ल्ड कपच राहणार. लोक बघतात रे, उगाच ते लोकांना T20ची सवय लावली. मी तर आजही वनडे मॅच बघतो. हा, मी पण बघतो भाई, मी पण बघतो, मजा येते वनडे मॅच बघायला. तुला वनडे मॅच मध्ये एक ड्रामा आहे, अप अँड डाऊन आहे. बरोबर. T20 ते नाही, T20 एक तर मार आहे किंवा मग 49 आउट होणार, ऑल आउट. वनडे मध्ये तुझा दोन्ही गोष्टी करतात, तुझा स्किल पण दिसून येते आणि तुझी अटॅकिंग पॉवर पण दिसून. इट्स अ मिक्सचर ऑफ बोथ, टेस्ट आणि T20. सो आय गेस इट नीड्स अ सेव्हियर. आणि विराट कोहली वॉज काय म्हणतात, विराट कोहली म्हण किंवा धोनी म्हण किंवा रोहित शर्मा, हे लोक वनडे क्रिकेटचे सेव्हियरच आहेत तसं बघायला गेलं. माझे विराट आणि रोहित तर लास्ट ऑफ द हे वनडेचे मोठे प्लेयर्स आहेत, ज्यांनी प्रॉपर वनडे क्रिकेट अख्खं खेळलंय आणि ते त्यांनी अख्खा वनडे क्रिकेटचा हा ट्रान्झिशन पिरियड. येस. आणि तुम्हाला काय वाटतंय वनडे क्रिकेटच्या फ्युचर? आणि इंडिया काल मॅच पण जिंकली. येस. 22 ओव्हरमध्ये मारलाय, 23व्या ओव्हरमध्ये मारलाय, एक बॉल राहिलेला तेव्हा 195ला 3च विकेट गेलेला. सो बॅटिंग चांगलीच केली इंडियाने. आणि तुम्हाला काय वाटतंय वनडे क्रिकेटच्या फ्युचर बद्दल, रोहित शर्माच्या फ्युचर बद्दल? काल त्याचा हाताला बॉल लागला तेव्हा आमची गांड फाटून हातात झालेली. सो तुमची पण फाटलेली का? ते सगळं तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.